अवघ्या 5 दिवसांवर आपल्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस येऊन ठेपलेला असताना मात्र जळगावमध्ये विसर्जन आणि आगमन मिरवणुकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे ते असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या सिंधी कॉलनीपासून ते जळगाव शहरातला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर एकाच जागी जवळपास 30 ते 40 पेक्षा जास्त खड्डे या ठिकाणी पडलेले आहे। मुख्य वर्दळीचा हा रस्ता आहे। या रस्त्यावरून भाजीपाला व्यावसायिक आपला भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन जात असतात, तर दुसरीकडे गावामध्ये मुख्य शहरात प्रवेश करण्यासाठी सिंधी कॉलनीकडून येणारा हा जवळचा रस्ता असल्यामुळे मोठी वर्दळ या मार्गावरून असते। मात्र आणि हाच रस्ता जो आहे विसर्जन मिरवणुकीचा देखील रस्ता आहे। तरीही 5 दिवस येऊन ठेपलेले असताना अद्यापपर्यंत या रस्त्यांवर कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। गेल्या वेळेस जर बघितलं आपण तर विसर्जनावेळेस याच ठिकाणी या रस्त्यावर मूर्ती पलटी झालेली होती। त्यानंतरही प्रशासनाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही। दुसरीकडे गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीतसुद्धा हा रस्त्यांचा विषय जो आहे तो चर्चेला बनला होता। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी जर यंदा खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा दिलेला आहे। मात्र असं असतानाही अवघ्या 5 दिवसांवर बाप्पाच्या आगमनाचा दिवस आलेला आहे। मात्र तरीही अद्यापही महापालिका असेल किंवा लोकप्रतिनिधी आहे यांच्या माध्यमातून या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणच्या रहिवाशांकडून माहिती घेतली असता हा रस्ता ज्यावेळी बनला होता त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या ठिकाणी हे खड्डे पडलेले आहेत। गेल्या 1 ते 1.5 वर्ष उलटूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे। या परिसरातले नगरसेवक असतील किंवा आमदार असतील यांचंही सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे जैसे ते होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे आता बाप्पाचं आगमन होत आहे आणि विसर्जन देखील होईल। मात्र त्यापूर्वी जर या रस्त्यांची खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर याच रस्त्यांच्या खड्ड्यांचं विघ्न घेऊन बाप्पाला या ठिकाणून प्रवास करावा लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।